पण आता अलीकडे हा जो प्रकार आपण पाहतो आहे हा प्रकार चुकीचा आहे आणि याला मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांनी तातडीनं या सगळ्या प्रकरणाला थांबवलं पाहिजे। जी महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा जी आहे आणि उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे, या परंपरेला ज्या पद्धतीनं छेद दिला जातो असेल ती गंभीर बाब आहे। मी सुद्धा विधानसभा अध्यक्ष होतो आणि मला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे, पण या पद्धतीचं ही सगळी घटना झाली, याला जो कोणी दोषी असेल तातडीनं अध्यक्षांनी आणि सभापतींनी कारवाई केली पाहिजे आणि हे पुढच्या काळात हा प्रकार घडू नये याची काळजी घेतली। जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत। मारहाणी प्रकरणी कारवाई व्हावी यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी घेतलेली आहे आणि आता मुख्यमंत्री काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। जी मारहाण झाली होती त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळेस जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला। कायदा फक्त हातातच घेतलेला नाही तर कायदा पायदळीत उडवलाय असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।